सामना आपण सुरू करूया। सलामीची जोडी दाखल होते सागर सुरोशी आणि कृष्णा शिंगोले ही जोडी आहे आणि गोलंदाजी मार्कवरती अक्षय चौधरी सज्ज होत आहेत। सागर ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो, सागर सुरोशी ऑन स्ट्राइक आणि अक्षय चौधरी ही जोडी आहे। अक्षय गोलंदाज आहेत, कृष्णा शिंगोले फलंदाज आहेत। या सामना सुरू होतोय। पहिला चेंडू फुल टॉस आहे, ड्राईव्ह करतायत, शॉट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत आणि त्याच्यावरती मिळते एक धाव। या एका धावेने श्री गणेश होते। 5 षटकांचा सामना आहे आणि पहिल्या चेंडूवरती आली ही सिंगल। चला 5 षटकांसाठी 25 मिनिटांचा वेळ असणार आहे। या 25 मिनिटांमध्ये 5 षटक टाकायचे आहेत। रगरगत्या उन्हामध्ये हा सामना सुरू आहे। आजच्या दिवसामधील सामना क्रमांक 3। परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे आणि आलाय हा डॉट बॉल। अक्षय चौधरी स्ट्रायकर गोलंदाज आहेत, प्रमुख गोलंदाज आहेत या टीमचे आणि पहिल्या षटकामध्ये आंबिवली या टीमच्या माध्यमातून चांगली सुरुवात केली आहे। रामदास धुमाळ साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे आणि मंगेश दौर्लेकर यांचं देखील स्वागत आहे। मिळते एक धाव, चेंडूवरती धावसंख्या 1 ने पुढे जाईल। 2 धावा धावफलकावरती आहेत। संत आणि सावध सुरुवात केली आहे या मॅच मध्ये। नेक्स्ट मॅच आहे संघर्ष केळणी आणि आई गावदेवी रुंदे या दोन टीम मध्ये। स्विच हिट करण्याचा प्रयत्न, एक आगळा वेगळा स्ट्रोक आपण पाहिला, सीमा रेषेच्या बाहेर हा येतो चौकार। धावसंख्या आहे 6। धावसंख्या आहे 6। षटक क्रमांक हे पहिले सुरू आहे अक्षय चौधरी यांचं। राईट आर्म ओव्हर द विकेटने ड्राईव्ह करताय, क्षेत्ररक्षक आहेत। शॉर्ट कव्हर पॉइंटला हा चेंडू फील्ड होतोय, त्याच्यावरती मिळते एक धाव। धावसंख्या 1 ने पुढे जाईल। 7 धावा धावफलकावरती आहेत। षटकातील एक चेंडू अजूनही शिल्लक आहे। धावसंख्या 7। संत आणि सावध सुरुवात केली आहे या मॅच मध्ये। नक्कीच आंबिवली म्हटलं एक चेंडू शिल्लक आहे। यस, थोडंसं ऊन आहे, भाऊ यांना लिंबू पाण्याची सोय करा, थोडासा तणाव आहे त्यांच्यावरती देखील। फुलटॉस चेंडू आहे, मिस्टामिक स्ट्रोक, क्षेत्ररक्षक पंचांनी नो चेंडू घोषित केलाय। इट्स अ बीमर। रिव्ह्यू आहे तुमच्याकडे, तुम्ही युटिलाइज करू शकता। प्रत्येक टीमकडे एक रिव्ह्यू आहे आणि तो रिव्ह्यू घेतलेला आहे फिल्डिंग करणारे आंबिवली या टीमने। आपण चेक करूया। तिसरे पंच आहेत आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल। आपल्याकडे 2-2 कॅमेरे आहेत। 10 क्रिकच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल। ऑनफील्ड कॉल पंचांनी नो चेंडू घोषित केला होता, त्याला चॅलेंज केलेला आहे।
रिव्ह्यू अनसक्सेसफुल, नो चेंडू आहे, नो +1. नो +1 आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. धावसंख्या आहे 9. एक चेंडू शिल्लक आहे. स्ट्राइक इनला फलंदाज सागर. फ्रीट आहे. क्षेत्ररक्षक आहेत, लॉंग ऑफला जज करतायत. ऋषीने हा झेल सोडलाय. जरी झेल पकडला असता तरी देखील फलंदाज बाद होऊ शकले नसते, कारण की हा चेंडू फ्रीट होता आणि त्याच्यावरती मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. धावसंख्या आहे 11. धावसंख्या आहे 11 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. या पुढील सामना आहे संघर्ष केळणी विकी भोईर यांचा संघ इन ॲक्शन मध्ये असेल आणि त्यांच्या समोर आई गावदेवी रुंदे. या 2 टीम मध्ये या पुढील सामना, नेक्स्ट मॅच या 2 संघांमध्ये असेल. चिराग येतोय नवीन गोलंदाज. आंबिवली म्हटलं तर आमचे कुमार पाटील, अमर पाटील, दशरथ दादा पाटील आणि अनंता पाटील. खरं त्याने आंबिवलीची देखील स्पर्धा अतिशय थाटामाटामध्ये संपन्न होते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण आयोजन पाहिलं आणि पहिल्या चेंडूवरती चिरागने विकेट मिळवली आहे. फलंदाज झालाय बाद. कृष्णा बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती येतात. चिरागने पहिल्याच चेंडूवरती विकेट मिळवली आहे. धावसंख्या आहे 1/11. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. कुमारी स्वर्गीय श्रावणी स्मृती चषकाचं आयोजन खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या माध्यमातून स्वर्गीय कुमारी श्रावणी सुभाष गायकर यांच्या आठवणींना उजाळा देण्याचं कार्य या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जात आहे. परफेक्ट यॉर्कर, भन्नाट वेग आहे गोलंदाज चिरागच्या गोलंदाजीमध्ये. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल 11. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आणि त्यानंतर हा डॉट बॉल येतोय. सूरज आहे स्ट्राइक एंडला. हाफ ट्रॅकर गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. पहिले 2 चेंडू आपण पाहिले वेगवान चेंडू हाताळले. 3ऱ्या चेंडूवरती व्हेरिएशन केलं, फिंगर रोल केले होते, चेंज ऑफ पेस आणि आलाय हा 3रा चेंडू देखील डॉट. धावसंख्या आहे 11. चांगलं बॅटल सुरू आहे या 2 टीम मध्ये. प्रत्येक सामना 5 षटकांचा आहे. ड्राईव्ह करतोय, बॅक टू द बॉलर. धावबाची संधी आहे. विकेटचं बदन. फलंदाज झालाय बाद. सूरज बॅक टू द पवेलियन.
देवेन नवीन फलंदाज आहेत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. क्या बात आहे, अप्रतिम गोलंदाजी होते गोलंदाज चिरागच्या माध्यमातून. या षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 11 धावा आणि या षटकामध्ये आतापर्यंत एकही धाव आली नाहीये. 5 चेंडू फेकलेत, 5 चेंडू डॉट आलेत. अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी. 2 बाद, धावसंख्या आहे 11. या षटकामध्ये 2 विकेट देखील घेतलेत चिरागने. मेडन षटक येईल का? फुलटॉस चेंडू आहे, सॉफ्ट हँड केलं, ड्राईव्ह केलं डीप मध्ये. वाईडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत, त्याच्यावरती मिळते एकच धाव. आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे शिवसाई रायते या टीमची 2 बाद 12. नवीन गोलंदाज, एक वेगवान गोलंदाज आहे ऋषी आंबिवली या टीमच्या माध्यमातून. या तिसऱ्या षटकामध्ये येतोय. चिरागने इम्प्रेस केला, अवघ्या 1 धावेचं षटक फेकलं, 2 विकेट देखील मिळवले दुसऱ्या षटकामध्ये. सागर सुरोशी आहेत, रन मशीन या टीमची ओळख, ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो, शिवसाई रायते. कमबॅक करावं लागेल. 5 षटकांचा सामना आहे. 5 षटकांच्या मॅच मध्ये 50+ धावा बनवावे लागतील, कारण की समोर एक बलाढ्य संघ आहे, तो म्हणजेच आंबिवली क्रिकेट संघ. मिळते एकच धावा, धावसंख्या 1ने पुढे जाईल. 13 धावा धावफलकावरती आहेत. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय, एका धावेसाठी झगडावं लागतंय. या मॅच मध्ये शिवसाई रायते या टीमला टॉस जिंकला होता. जय बोरप्यादेव क्रिकेट संघ आंबिवली या टीमने फिल्डिंग स्वीकारली आहे आणि चांगली गोलंदाजी. वाईट बॉलचा इशारा येतोय. प्रवीण विशेसर आहेत, भावड्या या नावाने सुपरिचित आहेत. एक लेजंड क्रिकेटर आणि एक स्टायलिश अंपायर म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्यासोबत त्यांचे अत्यंत जवळचे मित्र कृष्णा केने सर आहेत. क्या बात आहे, क्या बात आहे. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न करतात, कोणतेही फुटवर्क नाहीये. बॅट्समन आपण पाहतोय देवेंच्या फलंदाजीमध्ये आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे 14 या धावसंख्येवरती. ड्राईव्ह करताय, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत आणि अनइव्हन बाउन्स आपण पाहिला. थोडीशी आउटफील्ड खराब आहे, थोडीशी आपण पाहिली तर वाईडिश लॉंग ऑफला, आणि त्याच्यावरती मिळतात एकूण 2 धावा. धावसंख्या आहे 16. ते रायझिंग अँड सरप्राइजिंग डिलिव्हरी, सरप्राईज केलं बॅट्समनला ऋषीने या चेंडूवरती आणि आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आपण बघू शकाल 16 धावा धावफलकावरती आहेत. हाफ ट्रॅकर आहे, पुल करतायत, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, चुकीचं जजमेंट आपण पाहिलं. बॅकअप आहे आणि मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या
2 पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती. संत वाहते इंद्रायणी. त्याचप्रमाणे संत गतीने धावफलक पुढे जाताना मोठी फटके येत नाहीयेत, परंतु सिंगल डबलच्या साह्याने धावफलक पुढे सरकतय. धावसंख्या आहे 18. षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. मिस्टायमिंग आहे. झेलची शक्यता असेल, झेल पर्यंत पोहोचू शकले नाहीयेत आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. दुसरी धाव पूर्ण होईल का? दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. बॅकअप नाहीये आणि तिसरी धाव देखील पूर्ण होते. अजून धाव मिळतील चेंडूवरती, जिथे एकच धाव होती आणि तिथे मिळतील चेंडूवरती एकूण 4 धावा. फनी क्रिकेट आपण पाहिलं आणि एकूण 4 धाव मिळतील चेंडूवरती आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 22. पाणी घेऊन जायचं आहे. पाण्याची मागणी केली आहे. खास करून आमचे सचिन मगर गेले होते. प्रवीण विषय यांना पाणी त्याने दिलेलं आहे. यस, प्रवीण विषय एक स्टायलिश अंपायर आहेत. या सीझनमध्ये ते खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. डे नाईट काम करतायत या सीझनमध्ये. यावीस फटका चांगला डीप मध्ये फिल्डर आहेत उपस्थित. एक धाव झाली पूर्ण आणि एकच धाव मिळते चेंडूवरती. धावसंख्या 1 पुढे जाईल 23. आज मोठे फटके येत नाहीयेत सागरच्या बॅट मधून. सागर खेळतोय 8 चेंडू आणि 11 या धावसंख्येवरती. त्याला साथ देतोय देवेन खेळतोय 5 चेंडू आणि 8 या धावसंख्येवरती. चांगली पार्टनरशिप बनवली, परंतु इथून गिअर चेंज करावा लागेल. टॉप गिअर मध्ये बॅटिंग करावी लागेल. शिवसाई रायते या टीमला 5 षटकांमध्ये कमीत कमी 50+ धावा बनवावे लागतील, परंतु चिराग चांगली गोलंदाजी करतायत या मॅच मध्ये. सेकंड स्पेल मध्ये आलाय
ज्या चिरागने अवघ्या एका धावेचं षटक हाताळलं होतं त्याच चिरागला पुन्हा एकदा 5 रन केलं जात आहे. ड्राईव्ह केलंय, कव्हर ड्राईव्हचा फटका आहे, डीप स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत त्याच्यावरती मिळते एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 24 धावा. ऑन साइडला पिकअप स्ट्रोक पाठवलाय वाईडिश लॉंग ऑन. सीमारेषेच्या बाहेर संघर्षाचा शंखनाद करणारा हा पहिला संघर्षमय षटकार येतोय सागर सुरोशीच्या बॅटमधून. धावसंख्या आहे 30. या पुढील सामना आहे संघर्ष क्रिकेट संघ केळणी विकी भोईर यांचा संघ इन ऍक्शन मध्ये असेल. त्यांच्या पुढे त्यांच्या समोर आई गावदेवी रुंदे संघ. चला दोन्ही कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी या. चला दोन्ही कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी यायचं आहे. अजिंक्य चौधरी यांचा संघ इन ऍक्शन मध्ये असेल आई गावदेवी रुंदे संघ. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलं डीप मध्ये, फिल्डर आहेत लॉंग ऑनला त्याच्यावरती मिळते एकच धाव. चांगलं कमबॅक चिरागने केलंय या षटकामध्ये. धावसंख्या आहे 31. 31 धावा धावफलकावरती. चांगलं बॅटल सुरू आहे या दोन टीम मध्ये. एका बाजूला आपण पाहतोय रायते संघ आहे, त्यांच्या समोर आपण पाहतोय आंबिवली संघ आहे. परफेक्ट यॉर्कर चेंडू आहे, बॅक टू द बॉलर. थोडेसे फंबल झाले गोलंदाज चिरागाने, त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 32 धावा. एक चेंडू शिल्लक आहे. या चौथ्या षटकातील षटकार लगावला होता सागरने, त्यानंतर चांगली गोलंदाजी चिराग करतायत. चिराग पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटने. अपील आणि अपील उचलून धरले पंचांनी. फलंदाज झालाय बाद, बिग विकेट डाऊन. वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये. रन मशीन सागर सुरोशी बॅक टू द पवेलियन. पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 32. सुमित गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू ऑन साइडला खेळतात, गॅप मधून चेंडू चाललाय फाईन लेग, सीमा रेषेच्या बाहेर. हा येतोय चौकार. फक्त दिशा दिली होती, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हेच पाहिलं आपण या चेंडूवरती. आणि फाईन लेग सीमा रेषेच्या बाहेर हा चौकार येतोय. खऱ्या अर्थाने आंबिवली संघ इन ऍक्शन मध्ये आहे. कुमार दादा पाटील, अमर दादा पाटील, दशरथ दादा पाटील आणि अनंता दादा पाटील आपलं देखील स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. हुक करतायत, पाठवलाय फाईन लेग, सीमा रेषेच्या बाहेर षटकार येतोय. जुना चेंडू जायचा आहे कारण की चेंडू भरपूर लांब गेलाय. धावसंख्या 6 ने पुढे जाईल 42. सुमितचा खरपून समाचार घेतलाय. पहिल्या चेंडूवरती चौकार त्यानंतर येतोय.
हा षटकार. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. देवेन खूप चांगली बॅटिंग करतोय या इनिंग मध्ये. 20 या धावसंख्येवरती फलंदाजी करतोय. चला विनंती असेल आई गावदेवी रुंदे आणि संघर्ष 11 केळणी टॉस साठी या. क्या बात आहे. क्रॉस लाईनने खेळण्याचा प्रयत्न, भरपूर सफल झाले फलंदाज देवेन आणि त्यानंतर येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या 42. 42 धावा धावफलकावरती आहेत. आणि लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतोय. वाईट बॉल. धावसंख्या आहे 43. 43. 43 धावा धावफलकावरती आहेत. धावसंख्या 43 आहे. शैलेश पाटील देखील इन ऍक्शन मध्ये आहेत. जेव्हा जेव्हा आंबिवलीमध्ये आम्ही येतो तेव्हा तेव्हा त्या स्पर्धेमध्ये जेवणाची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून केली जाते. त्यांचं देखील मी मनापासून आभार मानेन. शैलेश पाटील इन ऍक्शन मध्ये आहेत. पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने खेळतायत. त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. बॅकअप आहे. थोडासा थकवा जाणवतो आहे देवेनला देखील. आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 4 44. षटकातील 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. एखादा मोठा फटका अपेक्षित आहे रायते या टीमला. जर एखादा मोठा फटका आला तर नक्कीच 50+ धावा होतील. परफेक्ट यॉर्कर. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे आणि आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या 44. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. चांगलं कमबॅक केलंय गोलंदाज सुमितने. कारण की सुमितने सुरुवात चौकार आणि षटकाराने केली होती. त्यानंतर चांगली गोलंदाजी. हाफ ट्रॅकर. मिस टायमिंग आहे. कॉट अँड बॉलची संधी. सुमित आहेत. सुरेख झेल पकडलाय. कॉट अँड बॉल. फलंदाज झालाय बाद. शेवटच्या बॉलवरती विकेट मिळवली आहे आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 44 आणि टार्गेट आहे 45 धावांचं. जय बोरप्यादेव आंबिवली या टीम समोर. चला आपण टॉस करूया विनंती असेल. संघर्ष केळणी आणि आई गावदेवी रुंदे या 2 टीम मध्ये टॉस आपण करूया. दोन्ही संघनायक प्रियांश कोलेकर यांचा इथे आपण सन्मान करूया. मंगेश दोर्लेकर यांना विनंती असेल. मंगेश दोर्लेकर. टॉस कोण जिंकलाय? रुंदेने. अजिंक्य निर्णय काय?
पेंडिंग आहे. चला इथे आपण सन्मान करतोय प्रियांश कोलेकर यांचा. कुठले पालेगावचे आहेत का? शहापूरचे आहेत, कारण की पालेगाव मध्ये कोलेकर भरपूर आहेत. फिल्डिंग स्वीकारली रुंदे या टीमने या पुढीलच्या मॅच मध्ये. 45 धावांचं लक्ष्य आहे आणि या धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण. मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ टिटवाला, व्हॉइस ऑफ कोंडेरी, आमचे अत्यंत जवळचे मित्र विश्वास केने यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. यस, मॅचला सुरुवात होते आणि या दरम्यान आपण पाहतोय सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये दाखल झाली. केतन आणि त्याच्या सोबतीनं ऋषी आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज ऋतिकला आपण पाहतोय. ऋतिक सज्ज होते गोलंदाजी ट्रॅकवरती. ओ फटका दमदारा पहिला चेंडूवरती कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर पहिला चेंडूवरती केतनच्या बॅटमधून ब्लास्ट. हा दमदार चौकार. चांगली फटकेबाजी पाहायला मिळते. पहिला चेंडूवरती केतनने हा चौकार मारला. जिंकण्यासाठी धावा बनवायच्या तब्बल 45 धावांचं लक्ष्य. 45 धावा बनवायच्यात आणि त्या अनुषंगाने पहिला चेंडूवरती चौकार देखील आलाय. हो, आणखी एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्यांच्या वाक्याच्या दूर. बॅक टू बॅक हा दुसरा दणदणीत खणखणीत चौकार. चांगली फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. कुमार पाटील, दशरथ दादा पाटील, अनंत दादा पाटील, नरेश दादा पाटील नेहमीच या संघावरती त्यांचं प्रेम आहे आणि आज ते देखील चांगला खेळ मधाच्या आतमध्ये त्यांचा संघ करतोय. सुरुवातीच्या 2 चेंडूवरती हे 2 दमदार चौकार येत आहेत. धावा बनवायच्यात 45 आणि 2 चेंडूवरती हे दमदार 2 चौकार. चांगली कामगिरी, चांगली रणनीती आखली आहे. ओ शॉर्ट पूल केला होता त्याच्यावरती. इथे मिस्टामिक स्ट्रोक. हो, नशिबाची साथ. झेल ड्रॉप. केतनला इथे मात्र नशिबाची साथ मिळते. बराच वेळ चेंडू हवेत होता. झेल घेण्याची संधी देखील निष्पन्न झाली होती. थोडीशी लेन खेचली होती गोलंदाजाने. त्याच्यावरती बरोबर जाळ्यामध्ये अडकवलं होतं केतनला, परंतु क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चुकी घडली आणि इथे मात्र ही एक धाव धावफलकावरती जोडली जाते. हो, आता मात्र हा ऋषीसाठी चेंडू होता. आडव्या बॅटने ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु एकच धाव घेतली जाईल.
केतनला स्ट्राईक दिली जाते कारण की त्याच्या बॅटमधून बॅक टू बॅक 2 चौकार आले होते. धावसंख्या धावफलकावरती 10-45 लक्ष आणि आता मात्र जिंकण्यासाठी 35 धावा अजूनही बनवायच्यात. हो फटका दमदार आहे परंतु क्षेत्ररक्षक आहेत वैडिश लॉंगॉनला एकच धाव मिळेल. सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 2 चौकार आले होते आणि तदनंतर मात्र सिंगलने धावफलक पुढे नेताना आपल्याला पाहायला मिळतोय. संघ आता मात्र चांगली कामगिरी करतो. अशा एकंदरीत दिवसामध्ये चांगला खेळ देखील पाहायला मिळतोय. अंतिम चेंडू षटकातील पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातील हा शेवटचा चेंडू. हो ऋषीसाठी आडव्या बॅटने अनसाडला वळवण्याचा प्रयत्न होता. स्विंग अँड मिस डॉट बॉल आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 11 धावा. चला वेळेच्या बाबतीत थोडस सहकार्य करा. आज अंतिम दिवस आहे. वेळ वाचवणं गरजेचं आहे. अन्यथा पुढील सर्व मॅचेस या कमी षटकांच्या खेळवल्या जातील. या गोष्टीची देखील आपण नोंद घ्या. हो फटका दमदार आहे. गॅप शॉट सिलेक्शन परंतु क्षेत्ररक्षक येत आहेत वाईडिश लॉंग ऑफला आणि इथे मात्र ही एक धाव धावफलकावरती जोडली जाते. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल तब्बल 13 धावा. 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. हो ते सरा चेंडू होता. ओहो ओयुची फलंदाज होते बाद. केतनच्या खेळीचा अंत. केतन बॅक टू द पवेलियन. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये यश तिसऱ्या क्रमांकावरती दाखल होतोय. हो यश साठी हा अवे ऑफ द बॉडी चेंडूला पिच केलं होतं आडव्या बॅटने ऑन साइडला. क्षेत्ररक्षक तिथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण परंतु 2 धावा अत्यंत वेगाने पूर्ण केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट ऑल्सो गुड कॉलिंग बिटवीन द बोथ प्लेयर्स आणि या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. 2 धावेंच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावरती 15 या आकड्यावरती 15 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. ओ बॅटची लिडिंग एज होती आणि इथे मात्र लेमन कट घेऊन चेंडू फरार होतोय. शॉट पॉइंट लेग आणि शॉट थर्डमॅनला बीट करून सीमारेषा पार. हा येतोय नशिबाचा चौकार.
चौकाराच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावरती 19 धावा जिंकण्यासाठी बनवायच्यात 45 आणि 19 आता जोडल्या जात आहेत. हो इथे मात्र चांगली कामगिरी पाहायला मिळते. धावबाची संधी होती पुणेशा खराब फेकी पाहायला मिळाली आणि तत्पर या 2 धावा लेगबायच्या स्वरूपाने धावफलकावरती जोडल्या जातील. धावसंख्या धावफलकावरती 21 धावा. दोन षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 21. गोलंदाज कृष्णा येतोय तिसऱ्या षटकामध्ये. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर 21 धावा आहेत. अजूनही जिंकण्यासाठी 24 धावा बनवायच्या. चेंडू शिल्लक आहेत 18 मध्ये बनवायच्या 24. ओ शॉट थंपूल केला. शॉर्ट लाईन चेंडू होता त्याच्यावरती पुल पॉवरफुल सक्सेसफुल वंडरफुल. इट्स अ मायटी ह्यूज मॅक्झिमम षटकार. षटकार येतो आणि या षटकाराच्या मधीन आता मात्र धावसंख्या अत्यंत वेगाने पुढे सरसावते जाऊन पोहोचेल 27 या आकड्यावरती. मॅच बॉल येतो मधाच्या आतमध्ये. धावसंख्या धावफलकावरती 27. मिस टायमिंग होतं परंतु क्षेत्ररक्षक चुकी करतोय. बाकअप चांगला तत्पूर्वी 2 धावा धावफलकावरती. चांगली कामगिरी राहिली आतापर्यंत. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 29 धावा धावफलकावरती जोडल्या तर 16 धावेंची आवश्यकता. 16 चेंडू आणि 16 धावेंची आवश्यकता. बॉल टू रन 21 मधाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. हो पुणेच्या या ठिकाणी मात्र शरीराचा वेध घेणारा हा चेंडू होता आणि 1 धाव धावफलकावरती जोडली जाते. लेग पासच्या स्वरूपाने 1 धाव धावफलकावरती जोडली जाईल. 15 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 15 धावा बनवायच्यात. रुंदे विपक्ष खेळणी अशी पुढील मॅच हो पुणेच्या अपील झाली होती. यश पाहत होते आणि त्या अनुषंगाने इथे मात्र विकेटची प्राप्ती. ऋषी स्ट्राइक हँडला ॲज अ बॅटर. हो फटका दमदार आहे ऋषीचा परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक. ओहो इथे थोडीशी मिसफील्ड झाली होती परंतु एकच धाव घेतली. मागील चेंडूवरती आपण पाहिलं तर धावबाच्या स्वरूपाने फलंदाज बाद झाले होते. त्या अनुषंगाने इथे मात्र एकच धाव घेतली जाते. एका धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 31 धावा. 31 धावा धावफलकावरती आणि आता मात्र जिंकण्यासाठी 13 चेंडूमध्ये 14 धावेंची आवश्यकता.
लेन खेचली होती, पूल करण्याचा प्रयत्न होता, परंतु अंतिम चेंडू इथे मात्र येतोय डॉट आणि अशा पद्धतीनं 3 षटकांचा खेळ समाप्त आणि मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक्स. चला 12th मात आपण ड्रिंक्स घेऊन जायच्या. चला मायशॉन करा. 12 चेंडू जिंकण्यासाठी 14 धावांची आवश्यकता आहे. 7.00च्या सरासरीनं इथून मात्र धावा बनवायच्यात आणि गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. बंटी येतोय नवीन गोलंदाज मताच्या आतमध्ये. 12 चेंडू जिंकण्यासाठी 14 धावांची आवश्यकता. फटका दमदार आहे त्याच्यावरती. हा धमाकेदार स्ट्रोक पहिला चेंडू वरती ऋषीचा ब्लास्ट आणि हा येतोय दमदार चौकार. साईराजी कदम या वेलकम. आपण देखील व्यासपीठावरती या. आणि दुसऱ्या फेरीतील सर्व सामने हे प्रत्येकी 4 षटकांचे असतील. हा चौकार येतो आणि आता मात्र जिंकण्यासाठी 11 मध्ये बनवायच्या 10 धावा. एका चौकारानं पुनश्च ऋषीने कमबॅक केला. एक चौकार एक षटकार ऋषीच्या बॅट मधून आला होता. चांगली सुरुवात चांगली दमदार कामगिरी त्याने देखील केली आहे या मॅच मध्ये. चांगला खेळ राहिला. बॅकफुटला गेले स्लाइस केले परंतु डीप कव्हरला क्षेत्ररक्षक सज्ज असतील. एकच धाव मिळेल. आता मात्र चौकार आला आणि स्ट्राईक आता मात्र रोटेट केली जाते. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक. जिंकण्यासाठी धावा बनवायच्यात 9. 10 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. चांगली कामगिरी राहिली आतापर्यंत दोन्ही संघांच्या माध्यमातून. चांगला खेळ देखील राहिला. 10 चेंडू जिंकण्यासाठी 9 धावांची आवश्यकता. फटका दमदार. उंची जास्त लांबी गाठेल का? हो कमालीचा स्ट्रोक. प्रितेशच्या बॅट मधून आंबिवली गावाचा ब्रँड दाखवणारा ब्रँड स्ट्रोक षटकार. आता मात्र जिंकण्यासाठी 9 चेंडू मध्ये 3 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडूंचा काही शिल्लक आहे. जिंकण्यासाठी धावा बनवायच्या 3.
आणखी एक दमदार स्ट्रोक. गॅप शॉट सिलेक्शन आहे. किलिंग शॉट, टेकिंग गॅप, चेंडू सीमारेषा पार, विजयाचा विजयी चौकार. आणि ते मात्र सामना जिंकलाय जय बोरप्यादेव क्रिकेट संघ आंबिवलीनं. आंबिवली संघाचं खूप खूप अभिनंदन. हार्ड लक, टफ लक. आणि या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल शिवसाई रायते संघाचं आम्ही करतोय खूप खूप कौतुक. आणि क्षेत्ररक्षण लावून घ्या पुढील मॅच साठी.